कलर घ्यायचा आणि लिप ड्रॉ करायचं इथं, या बाजूला आणि या बाजूला. जसं आता मगाशी एकाचं कोणाचा तर डोळा एक वर खाली झालेला, मग ते फक्त बघायचं की दोन्ही डोळे एका लेवलला येतात का, कारण दोन्ही समान असतील तर ते बरं दिसतं. आणि हे झाल्यानंतर हाच जी पांढरी कलर करून झाल्यानंतर आपल्याला एक ब्राऊन कलर करायचा आहे. तर हा ब्राऊन थोडासा वेगळा आहे, तसा ब्राऊन डायरेक्ट ब्राऊन कलर पण मिळतो, बर्न अंबर म्हणून कलर आहे, तो कलर आपण यूज करू शकतो. आणि तो कलर करायचा एकदम पॉईंटचा ब्रश घ्यायचा. आता हा कलर तिथं व्यवस्थित फिरतोय, नाहीतर पॉईंट एकदम बारीक येत नाही. मग आता हे झाल्यानंतर आपल्याला हा डोळा भरताना गोल याच्यामध्ये पूर्ण बसेल असा गोल ड्रॉ करायचा. आणि ड्रॉ करताना एकदम शिस्तीत काम करायचं, कारण आज हे जे काम होणार आहे परत आपल्याला पुसता वगैरे येणार नाही आहे. त्यामुळं जे बनणार आहे एकदम वेळ देऊन करायचं आणि एकदम गोल ह्यामध्ये ड्रॉ करायचं. जसा गोल असतो त्याला ते सोपं होऊन जाईल. हे ब्राऊन नुसतं एवढं भरल्यानंतर थोडंसा ब्राऊन ची वरती एक रेषा यायला पाहिजे अशी. आयलाइनर लावणारा नाही येईल लगेच. आणि ही रेषा आल्यानंतर मग त्याचं काम संपून जाते. नंतर दुसरा कलर ब्लॅक कलर जरा देता. म्हणजे जसा आपला डोळा असतो, म्हणजे एक शेड असते आणि एकदम डार्क टिपका एक ब्लॅक कलरचा असतो ना, तसं आपण करणार आहे सेम. आता हे झालं गोल मारलो आपण. त्यानंतर आपण ही जी खाच आहे, खाच नसेल तर काही हरकत नाही, आपण करू शकतो क्रिएट. आता या गोलच्या बरोबर वरून मी ही लाईन अशी फिरवतो, जसा शेप आहे तसा. नसेल तरी आपण क्रिएट करू शकते. आता हे वरची लाईन झाली. त्यानंतर ह्याला साईडनी एक ह्या राऊंडला कडेने एक राऊंड मारायचा. हां हो. थोडीफार माती आहे सर, एकच मिनिट एक सजेशन देते. डोळ्याची प्रॅक्टिस जस्ट दुसऱ्या मातीवर करा पहिल्यांदा आणि मग पेंट करा. डायरेक्ट पेंट करा. म्हणजे हा एक डोळा झाला, तर सेम दुसरा, म्हणजे डोळ्याची जी हे आहे ना गोलाई, तसंच आणि या अशा रेषा मारा. एवढं पेंट यायला पाहिजे. तेच वरच्या बाजूचं आहे ते जास्त खडी असल्यामुळे इथं दाखवता येणार नाही, म्हणून तो कलर पातळ करायचा, ग्रे करायचं.